मराठा जाती शांत आहे आणि शांततेतच काम करत. अँब्युलन्स आली रस्ता देत, पोलिसाला अडचण आहे पाण्याच्या बाटल्या देत. केलंय आम्ही ते. आंतरवाली 2 करोड पेक्षा जास्त माठे आले होते. पोलीस बांधवात एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी. लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं, जेवण आम दिलं. आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल इथं वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे, माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश, त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना, जाऊन दे आता मुंबईत गेलं सांगतो. इथून कशाला आधी पळत होती. पळापळी सुरू झाली, तुम्हाला माहित नाही. दिसतंय फक्त. मराठ्यांची दखल घेतली नाही, लक्ष दिलं नाही. पण आतून अशी फाटली. त्यात काल एक मित्र आलता माझ्या, त्यांनी सांगितलं मला, देऊ म्हणून मीडियात नाव. म्हणलं मला जाऊ देवा, म्हणलं मला काय देणं घेणं नाही. माझ्या समाजाच्या मागण्या आहेत, त्याची अंमलबजावणी का मी येतो. आम्हाला काय मुंबईला पाऊस नाही, माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मला मुंबईला यायचं. तुमच्या मागण्याच्या अंमलबजावणी आम्हाला काय करायचं मुंबईत. इथूनच गुलाल टिकू मंत्रालयावर आम्ही. गेला तर गेला, नाही गेला नाही गेला. पण फेव इथूनच काय द्याला. आपण आता एखादा गोळा देऊ जाईल ना ताकदीनं लांब. हा, आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही. द्या आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. आणि देवेंद्र फडणवीसचा ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझा त्रास देऊ नका. विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडल असं काम तुम्ही कोणचं करू नका. तुम्हाला लईच कंडा असा समजा तुम्हाला एखाद्याला, तर ते मुंडेचे आरोपी धरा, महादेव मुंडेचे. ते दाखवा जरा धरून आम्हाला. मी बीडच्या SP साहेबला माहिती, मी ती सहकार्य करणारा मावशी, त्यांना पक्का माहित. मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करून म्हणलो, माझा मराठा समाज सहकार्य करेन, मला आता 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीसची ऐकून करायला नव्हती. कारण DJ म्हणजे हे दहशतवाद्याचं हत्यार नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.